नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम. धावत एसी भक्तासाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त जयंती हा हिंदूंचा महत्त्वाचा उत्सव मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. गोव्यातील सांगे तालुक्यात अत्यंत नयनरम व शांत अशा आनंदमय वातावरणात शोभून दिसणारी नेत्रावळी गावातील विलोभनीय ही दत्त गुफा आपल्याला पाहायला मिळते. नेत्रावळीतील प्रभुदेसाई कुटुंबियाचा पूर्वज श्री वासुदेव प्रभुदेसाई यांना स्वप्नात दृष्टांत होऊन दत्त गुंफा हे ठिकाण प्राप्त झाले होते. 1956 पर्यंत या दत्त गुफेचे स्वरूप म्हणजे एक छोटीशी दगडी गुंफा असंच होतं. समोर मंदिराच्या पायथ्याजवळून वाहणारी मनाला आनंद प्राप्त करणारी नदी, बाजूला हिरवागार औदुंब वृक्ष. हा औदुंब वृक्ष 150 अधिक जुना आहे. नेत्रावळी येथील या गुंफेमध्ये पहिल्यांदा वासुदेव प्रभुदेसाई यांनी श्री दत्तगुरूच्या दगडी चरण पादुका आणून तिथे स्थापन केल्या. त्याच्यानंतर श्री सदाशिव प्रभुदेसाई व त्याचे मित्र श्रीपाद प्रभुदेसाई यांनी दत्तस्थानाला बाहेरून चांगला आकार दिला. पुढे त्यांच्या सहकार्याने देवळात सुधारणा घडून आणल्या. आपल्या हयातीत त्यांनी परमेश्वराच्या कृपेने तिथेच एक रमणीय मंदिर उभे केले. पूर्वी मंदिराभोवती निसरड्या दगडी जमिनीवरून प्रदक्षिणा घालताना कठीण व्हायचे. हा प्रदक्षिणा घालण्याचा परिसर सुकर करावा अशी इच्छा झाली, पण पैशाची व्यवस्था होत नव्हती. सुरुवातीला 2 पोती सिमेंट आणून ठेवले. त्यानंतर श्री दत्तगुरूच्या आशीर्वादाने चांगल्या गोष्टी घडू लागल्या. अचानक सिमेंट देत असे व गवंडी कमी पैशाने काम करायचे व चिरे कमी पडतात कोणीतरी भावनेने ते आणून देई. अशा रीतीने मंदिराभोवतीचा प्रदक्षिणा घालण्याचा परिसर भाविकाकरता सुलभ झाला. या मंदिरात कधी दत्तपादुकांची पूजा करताना अचानक वरून दुधाचा अभिषेक सुरू व्हायचा व दार कुठून गळते ते पाहायला गेल्यावर ती बंद झालेली असायची. तर कधी पावसाळ्यात आसऱ्यासाठी थांबावं तर कुणीतरी गुणगुणल्यासारखा भास व्हायचा, असे येथे लोकांकडून येणाऱ्या भाविकाकडून समजते. काळोखामुळे श्री सदाशिव प्रभुदेसाई पादुकांजवळ सतत दिवा पेटत होते. तर त्या दिव्याची आगमन करताच कुणाची मुलगी चांगल्या रीतीने बाळंत झाली. मुले आजारातून बरे होऊन उठली, असे अनेक प्रसंग अनुभवले. त्या कारणाने दिवा चालू राहिला. गुंफेवर चांगली सुधारणा झाली. आता श्री सदाशिव प्रभुदेसाई यांना उत्सव करण्याची ओढ लागली. दर गुरुवारी रात्री आरत्या होऊ लागल्या. त्यासाठी श्री दत्त महाराजांचे आवडते वाद्य जंगाट ही श्री नारायण वेळीप यांनी आणून दिली. लहान असली तरी छान वाजणारी अशी जंगाट अजूनही गुंफेवर आहे. या दत्त मंदिरात दत्तगुरूच्या पादुका होत्या, परंतु दत्तगुरूची मूर्ती नव्हती. अशा वेळी सांगे येथील श्री शिवदास नागेश करपे यांना 1966 साली दत्त महाराजांच्या मूर्ती स्थापनेसंदर्भात दृष्टांत झाला. त्यांना स्वप्नात एक गुंफा व पादुका दिसल्या व आपण श्री दत्त महाराजांची मूर्ती देत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी जांबावली येथील श्री दामोदर संस्थानात या संदर्भात कौल प्रसाद घेऊन 23 जानेवारी 1967 रोजी मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. तेव्हापासून मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. मंदिराच्या वस्तूतील खूपशा वस्तू कोणाला तरी दृष्टांत होऊनच मिळालेल्या आहेत. ज्ञानेश्वराची मूर्ती, श्री गणपतीची मूर्ती, शेजारी तुळशी वृंदावन हे सर्व सदाशिव प्रभुदेसाई यांनीच पुढाकार घेऊन त्यांची स्थापना केली होती. तसंच गुरुद्वादशी, दिवाळी, दत्त जयंती, गुढीपाडवा हे उत्सव नेत्रावळीतील प्रभुदेसाई कुटुंबियाकडून साजरे केले जातात. पुढे 2004 ते 2006 या कालावधीत देवळाचे बांधकाम चालू होते. या कामी श्री गुरुदास प्रभुदेसाई व सर्व प्रभुदेसाई मंडळी, नेत्रावळी गावातील लोक व श्री प्रवीण श्रीकांत प्रभुदेसाई हे खंबीरपणे उभे राहिले व त्यांनी सर्व बांधकाम वेळेत पूर्ण करून घेतले.
यावेळी अडचणी खूप आल्या, पण श्री दत्तकृपेने पैशाची कमतरता भासली नाही. शेवटी 1 जानेवारी 2006ला संपूर्ण गोव्यातील एकमेव असे निसर्गाच्या कुशीतील मंदिर उभे राहिले. तर श्री मूर्तीच्या स्थापनेला 2022ला 55 वर्षे होत आहे. आज जो दत्तभक्त या मंदिराला भेट देतो तो या निसर्गमय वातावरणातून रंगून जातो व श्री दत्त महाराजांची सुंदर मूर्तीची प्रतिमा डोळ्यात साठून परत येतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज गुरु राज्य महाराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त. माहिती मिळवण्यासाठी मला अनेकांनी मदत केलेली आहे. यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी रसिका रामचंद्र नाईक. मी आज तुम्हाला परवरी या शहराचा थोडक्यात इतिहास व या शहराची ओळख करून देणार आहे. प्रथमतः परवरी हे या भागाला नाव कसे पडले हे आपण जाणून घेऊया. परायसो दी गोवा. परायसो म्हणजेच नंदवन अथवा शिकारीसाठी राखून ठेवलेले अरण्य. परवरी हे शहर डोंगराने नसलेले होते, कारण घर बांधण्यासाठी बांधकाम करण्यासाठी कायद्याने बंदी घातली होती. कडक कायदा व कठोर शिक्षा आणि लगेच तिची अंमलबजावणीमुळे यामुळे स्वातंत्र्यापूर्वी परवरी सदर दंडावर हे प्राण्यांसाठी सुरक्षित राहिले. परवरी सदर डोंगराळ भाग एक प्रकारे गोमंतकाचे अभयारण्य होते. गोमंतकाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम शासनाने हाऊसिंग बोर्ड या शासकीय संस्थेची स्थापना करून त्याच्यामार्फत बंगले इमारत बांधण्यासाठी जागा ताब्यात घेतली. त्याचबरोबर शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक संस्थांसाठी अल्प किमतीत जागा लोकांना दिली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या नंतर 40 वर्षांच्या कालखंडात या प्रदेशाचे रूपांतर झाले. आता आपण शिरोडा अथवा शिरोडा किंवा शिरोडावाडे या गावाला सेरूला हे नाव कसे पडले हे आपण जाणून घेऊया. सेरूला हे बार्देस तालुक्यातील क्षेत्रफळाच्या मानाने मोठं असलेल्या एका गावाचे नाव आहे. सेरूला हे पोर्तुगीजांनी या गावाला दिलेले नाव. शिरोडा किंवा सिरोडा हे पोर्तुगीजांना उच्चारायला न जमल्याने शचा उच्चार न झाल्याने त्यांनी सेरूला असे नाव ठेवले. या गावातील लोकांचे धर्मांतर करून सर्व गावकऱ्यांना धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून शिरोडावाडी या गावकरी ग्रामसंस्थेचे 3 पोर्तुगीजांनी विभाग केले. साल्वादोर दे मुंडो, पेनादी फ्रांका, सुकूर. गोमंतकाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोमंतकाचे प्रथम नायक राजपाल शिवशंकर तमकूर यांनी विलेज पंचायत रेग्युलेशन ॲक्ट हा कायदा 1962 मध्ये अंमलात आणला आणि त्यानुसार वरील 3 परगण्यांना बहाल करून त्यांचे रूपांतर ग्रामपंचायतीमध्ये साल्वादोर दो मुंडो ग्रामपंचायत, सुकूर ग्रामपंचायत, पेनादी फ्रांका ग्रामपंचायत असे केले. पोर्तुगीज आक्रमणाच्या वेळी या गावात संपूर्ण वस्ती ही हिंदूंची होती. या गावात हिंदू देवदेवतांची अनेक देवालये होती. श्री सातेरी, श्री वेताळ महारुद्र, श्री नारायण, श्री धाकटी वनदेवता, श्री वल्ली वनदेवता, श्री रवळनाथ, श्री सिद्धनाथ, श्री मालकुमी म्हणजेच श्री महालक्ष्मी, श्री सोमनाथ, श्री वीर, श्री नागनाथ, श्री मल्लीनाथ, श्री भगवती देवी, श्री महाकाल, श्री गोवेश्वर, श्री कुलपुरुष या देवालयांचा पुरावा आपल्याला गोमंतकाची पकड ॲडव्होकेट पांडुरंग नागवेकर यांच्या पुस्तकामध्ये उपलब्ध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण परवरीतील 3 मुख्य पंचायतीविषयी थोडक्यात जाणून घेऊया. प्रथम साल्वादोर दो मुंडो.
हा पोर्तुगीज आक्रमणांनी शिरोडावाडी अथवा सेरुला हा गाव तोडून निर्माण केला. साल्वादोर दो मुंदो म्हणजे जगाचा रक्षणकर्ता किंवा त्राता. ख्रिस्त धर्मात येशू ख्रिस्ताला साल्वादोर ऑफ द वर्ल्ड अशी आधी देण्यात आली आहे. या गावात साल्वादोर दो मुंदो या नावाचे एक चर्च आहे. सुकूर हा सेरुला गावकरी ग्रामसंस्थेचा एक विभाग आहे. शिरवडे अथवा सेरू गावकरी ग्रामसंस्थेच्या गावजमीन विभागून या गावाची निर्मिती केली. या गावाचे नाव सोकोरो असे ठेवले. सुकूर किंवा सोकोरो या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ मदत करणे, साथ देणे. पेनादी फ्रांका हा सेरुला अथवा शिरोडावाडी गावकरी ग्रामसंस्थेचा एक भाग आहे. दशपहर म्हणजेच ड्रॉप, खडक. फ्रांका म्हणजे फ्रेंच राष्ट्र. पेनादी फ्रांका म्हणजेच फ्रान्स राष्ट्राचा खडक. 1968 मध्ये पेनादी फ्रांका ही ग्रामपंचायत त्यामुळे अस्तित्वात आली. अशा प्रकारे सेरुला किंवा शिरोडावाडी अथवा शिरवड्यात अशा प्रकारची 3 चर्च फ्रान्सिस्कन पंथाने बांधली. ही परवरी या परिसराची माहिती आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार, मी रोहिणी नेवरेकर. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतातील गोमंतकाची ओळख असून अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात हिंदू सण उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीनंतरही गोमंतकातील जनतेने आपली संस्कृती जपण्याचे कार्य समर्थपणे केले. तर आज मी आहे म्हापशाच्या श्री बोडगेश्वराच्या देवळात. चला तर मग जाणून घेऊया म्हापशाच्या राखणदाराबद्दल. देव बोडगेश्वरा राखणदारा धावत योरेवा कृपा करा. बोडगेश्वर म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते हिरवा शालू पांघरून दूरवर पसरलेल्या क्षेत्राचे विलोभनीय दृश्य आणि त्याच्या मधोमध उभे असलेले बोडगेश्वराचे सुंदर मंदिर. एखाद्या देखण्या चित्रातले वाटावे असं हे नित्य नयनरम्य दृश्य जे लगतच्या रस्त्यावरून येण्या जाणाऱ्यांचे लक्ष अभाविकपणे ओढून घेतेच. म्हापसा आणि बारदेशकरांचे श्रद्धास्थान म्हणजे बोडगेश्वर. खांद्यावर तांबळ, हाती मशाल तर दुसऱ्या हातात दंडुका, हातापायात कडे. भव्य दिव्य मनोहारी रूप त्या राखणदाराचे. तो राखण करतो आमची तुमची समस्त गोमंतकाची. म्हापशाचा बोडगेश्वर म्हणजे संपूर्ण गोमंतकाचा तारक. भक्ताच्या हृदयातून आलेली त्याच्यासाठी आर्त हाक ऐकताच भक्ताचा करुण स्वर कानी पडताच तो भक्तांसाठी धावून येतो. इथली ज्येष्ठ मंडळी सांगतात त्यानुसार पूर्वी इथल्या शेतात गुराखी आपल्या गाई म्हशींना चारायला घेऊन यायचे. त्यांनीच इथे दिवा लावायला सुरुवात केली. सभोवर केवड्याचे बन पसरून होते. कोकणीत केवड्याच्या झुडपांना बोडगिनी म्हणतात. ज्या देवाने इथे स्वरूप धारण केले त्याला या बोडगिनीवरूनच बोडगेश्वर असे नाव प्राप्त झाले. गेल्या 5-6 पिढ्या या देवाची मनोभावे सेवा करीत आहेत. श्याम गावकर हे देवस्थानाचे पुजारी होते. मागचे 50 वर्ष त्यांनी सेवा केली व गतवर्षी त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने तो वारसा त्यांच्या कुटुंबियांनी व इतर भाविकांनी सांभाळला आहे. या राखणदाराचा इतिहास हा मागच्या 350 वर्षापूर्वीचा आहे असे म्हटले जाते आणि आजही या भक्तांना
कळत नकळत त्याचे दर्शन घडत असते. देवस्थानाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी देवस्थानाचे सेवक पंकज गावकर यांच्याशी मुलाखत झाली. दरवर्षी जानेवारी महिन्यात श्री बोडगेश्वराचा जत्रोत्सव असतो. भक्तांसाठी महाप्रसाद झाल्यानंतर जत्रोत्सवाला आरंभ केला जातो. सुरुवातीला 1 दिवसीय जत्रोत्सव असायचा, मात्र आज 1 ते 10-11 दिवस जत्रोत्सव चालतो आणि भक्तांच्या रांगांच्या रांगा दर्शनासाठी लागलेल्या असतात. देवाची आरती, घुमट आरती, अनेक विविध कार्यक्रम हे या दरम्यान आयोजित केले जातात. मंदिराच्या उजव्या बाजूला देव कणकेश्वर व मंदिराच्या डाव्या बाजूला देव खापेश्वराची स्थापना केलेली आहे. भक्ताच्या इच्छा, आकांक्षा, मागण्या या देव कणकेश्वराजवळ पूर्ण केल्या जातात. भाविकांची नजर, दृष्टी ही देव खापेश्वराजवळ काढली जाते. श्रीदेव बोडगेश्वराला आंगवणीचा देव असेही मानले जाते, म्हणजेच नवसाला पावणारा देव होय. नवस केले जातात आणि ते केळ्याचे अख्ख्याचे अख्खे घड त्याला अर्पण करून फेडलेही जातात. दर रविवारी आणि बुधवारी भक्तांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. सदैव भक्ताच्या पाठीशी ठामपणे असणारा, त्याची संकट दूर पळवून लावणारा, भक्तांसाठी प्रेम छत्रछाया उभी करणारा, ज्याचे प्रत्येक गोमंतकीय स्मरण करतो आणि आदराने श्रद्धेने त्याच्या चरणाशी नतमस्तक होतो, तोच हा राखणदार. नमस्कार. गोमंतक म्हटलं की त्यातील लोकसंस्कृती, देव, धर्म इत्यादी गोष्टी आल्याच. ह्याच गोमंतक भूमीत अनेक देवस्थानांना त्यांचा स्वतंत्र असा इतिहास लाभलेला आहे. गोव्यात अनेक राजवटी होऊन गेल्या. आदिलशाही, पोर्तुगीज अशा आक्रमकांनी अनेक देवस्थाने जमीनदोस्त केली व काही मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती इतर ठिकाणी स्थलांतरित केली. हे सर्व होत असताना त्यावेळी स्थानिक गोमंतकीयांनी समर्थपणे सांभाळून ठेवले. त्यातील फोंडा तालुक्यातील शिरोडा गावात असलेले डौलदार श्री कामाक्षी देवस्थान. शिरोडा येथील श्री कामाक्षीची मूर्ती आसाममधील गुवाहाटी इथून आल्याचे मानले जाते. तिथे तिला कामाख्या म्हणून परिचित आहे. श्री कामाक्षी मंदिर मूळ सालसेट तालुक्यातील राय ह्या गावात होते. मूळची कांबुर्डीची राय आम्ही रायेश्वरवर राहायचो. दोन्ही एकच ती राय आणि कांबुर्डी म्हणतात ते रायच पडतात दोन्ही. तर ती 1660 सालांची अमेरिके बाटाबाटीची वाडात. त्याच्या पहिली पुर्तुगेजान साश्ट आणि तिसवारी ही पहिली बाटेली. ही साश्टी भुरग्यां ते मूर्ती सगळं हातून घालून वड्यान येवपाचें तें सगळें. राय सकाळी दिवाळी हांगा लागता ती काराय ना जाल्यार वाजो म्हणून ती पहिली थंय आयली. थंयच्यान ती बरबटार गेली मागीर ती थंयच्यान हांगा आयली. स्कंद पुराणानुसार श्री कामाक्षी देवीचे सह्याद्री खंडातून जे स्तवन आसा त्याप्रमाणे अग्निमुख नावाचो एक ब्राह्मण रावतालो. तागेलो भुरगो आशिल्लो. तो ताका ताणें पुजा साहित्य हाडपाक जे पुजे खातीर लागता
ह्या हाडपा खातीर रानांत धाडलो. थंय ताका महिशासुरान गिळ्ळो. महिशासुरान गिळतकीर हाजीर आकांत आयलो. ताणें विष्णूचो धाव केलो. विष्णूचो धाव केलो त्या बरोबर विष्णू ताका मागीर प्रगट जालो. विष्णून सांगलें की तांणी सगळी कागाळी आपल्याला विष्णू कडेन मांडली. अशें जालें आनी आपल्या भुरग्याक कसो तरी आपल्याक परत दी मेळून. हें म्हणटा ताणें विष्णू ताका सांगलें तूं कामाक्षी देवीचो धाव कर, ताजी आराधना कर आनी तिका प्रसन्न करून घे. त्या प्रमाणे ताणें केलें आनी मागीर कामाक्षी ताका प्रसन्न जाली. कामाक्षी देवी जी आसा ती प्रसन्न जाली आनी तिणें तिगें सगळें आयकून घेवन त्या महिशासुराक आव्हान दिलें. महिशासुराक आव्हान दितर महिशासुराक युध्द सुरू जालें, पूण महिशासूर तातूंत पराभव जालो आनी ताणें तिका देवीक शरण गेलो. तो देवी शरण गेलो. देवी ताका अभय दिलें. देवी शरण गेलो आनी कितें केलें हाणें आपूण तागे भुरगो परत दिता म्हणलो आनी ताका परत दिलो. परत दितकीर ती देवीन ताका माफ केलें आनी तो मागीर पाताळांत गेलो काय खंय कितें म्हणटात. ह्याच देवी कामाक्षीने महिषासूर मर्दिनीचे रूप धारण करून महिषासुराचा वध केल्याचे सांगितले जाते. श्री कामाक्षी देवीची मूळ मूर्ती तांब्याची आहे. मुखवटा मात्र चांदीचा दिसून येतो. ती मूर्ती महिषासूर मर्दिनी रूपातील आहे. ती चतुर्भुज आहे. तिने आपला उजवा पाय महिषासुरावर ठेवला आहे. देवीच्या उजव्या मागील हातात खड्ग आहे आणि डाव्या मागील हातात ढाल आहे, तर डाव्या पुढील हातात तिने महिषासुराचे केस धरलेले आहे. नमस्कार, जय हिंद. आपल्या गोमंतक भूमीतील डिचोली तालुक्यात निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक अशी गावे आहेत. यातीलच एक गाव म्हणजे हे सुंदर असे कारापूर गाव. कारापूर गावातही अशी अनेक मंदिरं आपण पाहू शकतो, परंतु गावातील सर्वात पहिले आणि मोठे मंदिर म्हणून श्री रामपुरुष देवस्थानाला ओळखले जाते. साखळीपासून 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे. घाडीवाडा, कारापूर येथील त्याचबरोबर इतर ठिकाणाहूनही अनेक लोक या देवाच्या दर्शनास येत असतात. गावात राहणारे घाडी या देवाला आपला कुळदैवत मानतात. डिचोली तालुक्यातीलच आमोणा गावातही घाडीवाडा आहे.
कारापूर येथूनच हे लोक आमोणा येथे स्थलांतरित झाले आहेत. वाळवंटी नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला दर्शनासाठी जाणे कठीण असल्यामुळे सोयीसाठी त्यांनी या देवाची एक लहानशी देवळी गावातच बांधली आहे. देवळीमध्ये कारापूर येथील श्री रामपुरुष देवाचे छायाचित्र ठेवण्यात आले आहे. संपूर्ण गोमंतकात रामपुरुष देवाची अनेक देवस्थाने आहेत. हे देवस्थान घाडी कुटुंबियांनी आपल्या गावात बांधले आहे. सद्यस्थापित मंदिर बांधण्याआधी देवळाच्याच बाजूला असलेल्या जुन्या मंदिरात या कलशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या देवस्थानाविषयी व या देवस्थानातील कलशाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण गोवा विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापिका सौ स्नेहा घाडी यांच्याशी संवाद साधणार आहोत. First of all, talking about the kalash which we see inside the temple. So there is a story behind it. It is more like a legend that has been passed on from generation to generation. The story behind the kalash is such that it was actually stolen from the Bori temple of Rampurush, where originally that kalash is situated from, and Ghadi family or the extended families pay their tribute to originally. So from there that kalash was stolen and got to this village named Virdi. So this village named Virdi is on the other side of river Varvanti, and on this side of the river Varvanti we have Karapur village. So it was more or less like when the kalash was stolen, they did not have a place to take it in one way. So they kept it there, but then after some time they decided that the kalash will be shifted on this side of river Varvanti, that is Karapur, in the Vado named Ghadi Vado. So here initially it was kept in a house of the Ghadi people. So then after many years altogether, decades altogether, it was then shifted into a small temple which was solely dedicated to God Rampurush. But there was no murti as such, there was no idol as such. But then the fact that new temple was built, a foundation for the new temple was built, slowly, steadily they decided that along with the kalash, there also has to be a murti. So when the temple was completed and the initiation ceremony of the temple was done, that was in 1999. So it was then that a new idol of Rampurush was established, and the kalash was also moved with that idol in the new temple. घाडी कुटुंबियातील मुलींची लग्ने बोरी गावातील कुटुंबात होत नाही, याचे ही आख्यायिका कारण असू शकते. गोमंतकातील इतर देवळांप्रमाणेच या देवळातही अनेकविध असे उत्सव साजरे केले जातात. तर या देवळात असे कोणते उत्सव साजरे केले जातात हे आपण गोवा विद्यापीठातील स्नेहा घाडी यांना विचारूया. In all temples, the Rampurush temple too has some major festivals and some minor festivals. The most important one is the yearly Jatra which happens. It happens somewhere in the winter season, and all the families all around Goa and those the Ghadi families, extended families who are there in outside Goa also, they too come for the festival. So there is this practice called as Diuza, for which there is lamps which are lit, and the ladies they take it around the temple 5 times, and it is specially celebrated on the day of Amavasya. Another festival that is very important in the temple, very enthusiastically celebrated, is the Vad Divas. It is the day on which the new temple was initiated, and all the puja that was done to establish the kalash as well as the idol in the new temple. So every year, according to the tithi, that is Hindu calendar, according to the Hindu calendar, every year that day is celebrated as Vad Divas or Vardhapan Din.
तर असे आहे हे रामपुरुष देवस्थान. या देवस्थानाविषयी माहिती काढून घेताना मी देखील माझ्या आजोळाविषयी अनेक माहिती मिळवली. धन्यवाद. चोडण या नावाने भारतातच नव्हे तर भारताबाहेरही विख्यात असलेला माझा गाव आहे. निसर्गाने नटलेला, सौंदर्याने बहरलेला आणि विविधतेने भरलेला चोडण गाव आहे. चुडामणी, शराव, चोडण गावाविषयी सर्वांनाच विलक्षण आकर्षक आहे. देश विदेशातील पर्यटक गावाला भेट देतात. चोडणची फेरीतून परतीचा प्रवास करताना त्यांच्या चेहऱ्यावर फक्त आनंद आणि समाधान पाहायला मिळते. चोडण गाव मांडवी नदीच्या गाळातून निर्माण झाला आहे. सर्व बाजूनी पाणीच पाहायला मिळते. त्याचबरोबर बेटाच्या सभोवताली खारफुटीची वनस्पतीचे हिरवेगार सुरक्षा कवच आहे. वसंत ऋतूत चोडणला रसदार आणि मधुर आंब्यांच्या मोजमाला बहर येतो. धनाबरोबरच मासेही भरपूर मिळतात. काळुंदरा, सुंगटा, शेवटी, चोणकुला, सांगटा यांची मेजवानी आमच्या गावात प्राप्त होते. बेट असल्यामुळे आमचं गाव इतर गावापेक्षा वेगळं आहे. डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य आमच्या गावात आहे. विदेशातील पक्षी प्रत्येक हिवाळ्यात आम्हाला भेटायला येतात. या अभयारण्यामुळे हा लहानसा गाव जगाच्या नकाशावर पाहायला मिळतो. गोवा हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जेथे भगवान श्रीकृष्ण आपल्या जन्मदाती माता देवकीसोबत पूजला जातो. या मंदिराच्या गाभाऱ्यात देवकी माता आपल्या लाडक्या मुलाला म्हणजेच बाळकृष्णाला डाव्या कडेवर घेऊन प्रसन्न मुद्रेने उभी आहे. गोव्यातील या मंदिरात मात्र श्रीकृष्णाची जन्मदाती आई देवकीला भगवान श्रीकृष्ण पेक्षाही फारच महत्त्व देण्यात आले आहे. हे आपल्याला इतरत्र पाहाव्यास मिळत नाही. तर आता आम्ही आमच्या मुख्य विषयाकडे वळूया. तो म्हणजे चोडण गावातील होमखाण उत्सव. होमखांडाच्या 3 दिवस आधी गावाचे रोमक घरोघरी फिरत असते. या दिवसांनी 2 कुड्यांचा वापर केला जातो व सर्वजण मिळून मोठ्या उत्साहाने नाचतात. हाताशिनी पुनवेच्या दिवशी होमखाण उत्सवाला सुरुवात होते. सर्व ग्रामस्थ तिथे जमतात तेव्हा ते भरलेली दोड घेऊन तयारी करायला सुरुवात करतात. कळसा आणि कळशी याकरता आपल्याकडे दोड असा शब्द प्रचलित आहे. तेथे जलमी सांगणे घालतो आणि नंतर ढोल, ताशे, कासाळे यांचा वापर केला जातो. देवाच्या गुढीला गंध फुले लावून आणि नंतर भाविकांना लावून उत्सवाला सुरुवात करतात. होमखांडाला रात्रीच्या 10 वाजता ब्राह्मण चनात दूध पेटवतात आणि जलमी यांच्या हातात देतात. चनात ज्योत याकरता आपल्याकडे चनातोत असा शब्द आहे. आता आम्ही होमखांडाविषयी माहिती देत असताना ज्येष्ठ नागरिक श्री सूर्यकांत यांची मुलाखत पाहू. मानाची बोली तिका मी व्हडली आहा तिका म्हणटा मानाची बोली आणि धाकट्या म्हणटा तिका हप्ता गेली. ती खूप बायलाची आसा पळय त्याच म्हणे तो शिगमो हो जल्मी आसा न्हू काका आपल्या काका भटजी काय म्हणटा तो हात काडटा. एक मेन हाड आसता पळय व्हडले बोली तो काळून ते जल्म्याच्या हातीन दिता. चल बाळा चल भितर तेका एंट्री आसता आनी एका हाडटा ती आबयलो कांयच जायना तस्सो उरता तुका पळोवपाक मेळटा तो. सगळें धांवता आसता ते आबय लावला आसा न्हू त्या आबय गेल्यार कांयच जायना सारको आसता तो. ते वयल्यान धांवता इतले ते तीर्थ घाल या नाल फोडटे कांय करना तें धांवप आसता चालू इतले.
ते काहीतरी भावना हा देवाची वयसून आता कोणाक हात थोडक्यात चेड्याक मजा हाडटा पळय फाटल्यान धंदा गोडे म्हणजे का चेडे जाण पळय दोन जळयतले मग ताकडा ते जेरीन वेर जाले आमकां नाका म्हाका गांवचीच जाय कळ्ळें ते गांवचे 10 लाकडां पडपूच जाय तुम्हाला चोरी घातली ना तुवें क्वेश्चन दिवं घाली अशें 5 ते 10 नाका पडपूच जाय लाकडाचे अशी किंमत पहिले मग असे दवरता आता इकडे कोण वयतलो दवर घेता विकास सुकले आमी सगळे वांगडा मारनाता पयलीं प्रत्येकाकडे खूब आहा ती सगळें धान्य काम करची ना अशें आहा आं प्रवा कितें 5 दीस म्हणटा न्हू आतां व्हडलेले गवळे जाला तो ना कोणाकडे हांव दिना ते एक आमी तेजे गवळ म्हणटा न्हू तर एक आमची गवळणी पळय अभीर गुलाल उधळी तरंग नाता जळी नाते सकाळ पाणी हे गोळ 5 पडी घेणार कसं म्हणटा त्या देवची कितें आसतलेच आसा भितर म्हणूंक शकता म्हणून तूं उबो रावन म्हणपाक अशें म्हणटा अशें जाल्लें ते पण म्हाका दाखयना आवय मास्टर ना न्हू म्हाका पळोवंक जाता खंय गेलो खंय गेलो म्हणून ही प्रथा आसा देवाची सर आपण दिलेल्या लोककथाविषयी माहितीने माझ्या तर अशा प्रकारे चोडणगावमध्ये कोकण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आहे अंकिता वारक. गोव्यात अशी कित्येकशी देवळं आहे ज्याबद्दलचा इतिहास अजून सर्वांना पूर्णपणे माहीत झालेला नाही. अशातीलच एक देवस्थान म्हणजे म्हापशा शहरात स्थित असलेले श्री महारुद्र देवस्थान. या देवस्थानाविषयीची माहिती मी आज आपल्या पुढे मांडणार आहे. 16वा शतक हा गोव्यासाठी फार दुष्काळाचा काळ ठरला. याच काळात पोर्तुगीजांनी आपल्या निसर्गरम्य अशा गोमंतकावर आक्रमण करून गोवा आपल्या ताब्यात घेतला. गोमंतकातील कित्येक देवदेवतांची मंदिरे तोडून त्या जागी आपली धार्मिक स्थळे उभारण्याची सुरुवात केली. याच काळात म्हापशा शहरातील मंदिरे देखील उद्ध्वस्त केली गेली. अशा या प्रतिकूल परिस्थितीत रामदासी संप्रदायाचे प्रचारक देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून रामभक्तीचा प्रसार करीत होते. सखारामबुवा खाडीलकर नावाचे एक प्रचारक म्हापशातील मधल्या वाड्यात उतरले व तेथे मारुतीचा एक लहानसा फोटो ठेवून त्यांनी मारुतीची उपासना सुरू केली. लाडको पोकळे नावाचे एक गृहस्थ त्यांच्या शिष्यगणात सामील झाले. सध्या जिथे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांचे दुकान होते. अशा रीतीने सध्याच्या मारुतीची स्थापना 180 वर्षापूर्वी एका लहानशा घरात झाली. नंतरच्या काळात त्या लहानशा खोलीसमोर असलेली मोकळी जागा ताब्यात घेऊन त्या जागेवर मोठ्या आकाराचे मंदिर उभारण्यात आले आणि तेच मंदिर म्हणजे हे श्री महारुद्र संस्थान. त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहता अशा प्रकारचे मंदिर उभारणे आणि तेही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा एक चमत्कारच होता. म्हापशातील महारुद्र देवस्थानाचे मुख्य दार दक्षिण दिशेला आहे. भगवान मारुतीचे मुख दक्षिणेकडे तोंड करून आहे. दक्षिणेकडे हे का आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. असं मानलं जातं की वाईट किंवा राक्षसी शक्ती ही याच बाजूने प्रवेश करते. या वाईट शक्तीपासून आपल्या भक्तगणांची रक्षा करण्याकरिता भगवान मारुतीरायांच्या देवालयाची स्थापना अशी दक्षिण दिशेत करण्यात आली. (1924) सालापासून ते आजपर्यंत
दसऱ्याच्या दिवशी ठीक 4 वाजता श्री मारुतीरायाच्या पालखीची मिरवणूक काढून ती खोली येथील नारायण शेठ सावंत यांच्या घरी सिंहोल्लंघनाच्या पूजेसाठी दरवर्षी नेली जाते. त्या सुरुवातीच्या काळापासून ते आजपर्यंत ही परंपरा अशीच चालू आहे. 6 एप्रिल 1955 या दिवसाला गोमंतकाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात फार महत्त्वाचे स्थान आहे. गजानन रायकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील काही आठवणी या पुस्तकात त्यांनी म्हापशा शहरातील एक महत्त्वाचा सत्याग्रहाचा उल्लेख केला आहे आणि हा सत्याग्रह अगदी महारुद्र संस्थानाजवळच 6 एप्रिल 1955 रोजी घडला. या दिवशी एक सामान्य कर्तव्यदक्षी गृहिणी, चूल आणि आपला संसार सांभाळणारी अशी महादेव शास्त्री जोशी यांची पत्नी सुधाताई जोशी यांनी पोर्तुगीजांच्या नाकावर चिकटून नॅशनल काँग्रेसचे 9वे अधिवेशन म्हापशा शहरात भरवून आणले. पोर्तुगीज साम्राज्यशाहीला जबरदस्त आव्हान त्यांनी दिले. आतापर्यंत गोमंतकातल्या कोणत्याही स्त्रीने पोर्तुगीज साम्राज्यशाहीविरुद्ध अशा प्रकारचे साहस केले नव्हते. म्हणूनच गोमंतकाच्या स्वातंत्र्य लढ्यात सुधाताई जोशी यांच्याबरोबरच कुमारी सिंधुताई देशपांडे या 2 तेजस्वी स्त्रियांना फार महत्त्व आहे. या 2 तेजस्वी स्त्रियांनी पोर्तुगीज साम्राज्यशाहीला आपल्या कृतीने बराच हादरा दिला. 6 एप्रिल 1955 या दिवसाला ऐतिहासिक दिवस व लढ्याचे पुढचे पाऊल म्हणून फार मोलाचे स्थान आहे. नमस्कार. आमच्या तळावली गावामध्ये दसरा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रवळनाथ देवळाच्या प्रांगणात शेस मारून विशिष्ट पुरुषांच्या अंगी अवसर संचारला जातो. त्या रात्री तरंगे रवळनाथ देवळाच्या विरुद्ध बाजूने असलेल्या स्मशानभूमीतून नाचवत आणली जातात आणि महालक्ष्मी देवळामध्ये नेली जातात. त्यानंतर तरंगे कासवाडा दुर्बाट ह्या भागात घराघराला भेट देतात. त्यानंतर दसऱ्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी लाडब्याच्या देवळातून तरंगे रामपुरुष देवळाकडे नेली जातात.
तिथे कौल आणि प्रसाद स्वीकारले जातात. त्यानंतर तरंगे गाव भोवणीसाठी प्रस्थान करतात. नंतर शिन्नाथ होळीभाट मार्गे श्री वाघरू देवाची भेट घेतात. श्री रवळनाथ भूतनाथ महाराज की सर्वात शेवटी गाराणे घातल्यानंतर तरंगे सोडवली जातात व दसरा संपला असे जाहीर केलं जातं. नमस्कार, मी आदिती नाईक. माझ्या माहितीपटाचा विषय म्हणजे श्री नारायण देव मंदिर हरमल. जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं लोकांचं वर्तन हे बदलत गेलं व लोकांच्या स्वभावात व विचारात बदल होऊ लागला. तसेच देवाची भक्ती करण्यास त्यांना कमी वेळ मिळू लागला, कारण त्यांचा व्यवसाय, शिक्षण, संसार यांच्याकडे ते जास्त लक्ष देऊ लागले आणि देवाची पूजा अर्चा करण्यासाठी त्यांना वेळ कमी पडू लागला. तसेच आजच्या काळातील लोक फक्त कुलदेवताला तर कोणत्याही देवाची जत्रा किंवा ठराविक त्या देवस्थानात कार्यक्रम असेल तरच वर्षातून किंवा महिन्यातून देवाचं दर्शन घ्यायला येत असत. अशा प्रकारे आमच्या गावात लोक देवाची भक्ती करीत असत. पण लोकांच्या विचारांमध्ये मतभेद असल्या कारणाने देवस्थानाच्या उत्सवाला खंड पडू लागला. लोकांच्या मतभेदामुळे आमच्या गावातील श्री नारायण देव प्रसन्न या देवस्थानावर त्यांचा प्रभाव पडू लागला. एकदा आमच्या या गोव्याच्या किनाऱ्यावर एक महाबुट्टी आली होती. तर लोकांना वाचवण्यासाठी विष्णुदेवाचा अवतार श्री परशुराम देवांनी एक न चुकणारा बाण सोडला व त्यातून एक पर्वत तयार झाला व त्याचे नाव परशुराम टेकडी. नारायण देव देवस्थान खूप पुरातन नारायण देव. नारायण देव म्हणलो आपण एकटं कसं सांगा, माझी बहीण हा पाहुणा आहे ना, त्याका आपण विचारून येता. माझ्याकडे येताना काहीतरी प्रसाद देते ते त्यांना गुण पडटा म्हणान लोक माझ्याकडे येतात. म्हणून मी माझ्या बहिणीक जाऊन विचारत आहे आणि त्यांनी बहिणीकडे गेलो, बहिणीक जाऊन विचारला पाहुणा आहे. तर ती म्हणाली, बाबा दादा म्हणाले, आम्ही लोकांना नको म्हणून काय शकलो ना, कारण काय हा आमकां
आमच्या कडेन जो येता तो भावार्थान येता. निमाणो भयण एकीकडे आणि हो एकीकडे कळ्ळा. थंयसून मागीर त्याच्या नंतर काय जालां, त्याची पुजा पाठ हयसर कोण करिना जालें. देवूळ मोडलां आमच्यान कोण करता, कोण करिना जालें. कांय वर्सांनी मागीर ते आमचे हे लोक हयसरलेच. कोणूय केव्हाय मदीं मदीं नाटकां करूंक लागले थंयसर नारायण देवळार. कोण डोमाळे येयलो जाल्यार ते खेळांक लागले. जागा होती पण देवूळ नासलां, बेश्टाच जागा होती. चौथुलो होतो मोडलेल्याचो आणि ते खांबे उबे होते देवळाचे. 5-6 खांबे कितके होते ते असे उबे केले. तशेंच नारायणाची मूर्ती स्थापन केली. जात्रा जाली. जात्रा जाता तिची भांगार षष्टी आणि वाडदीस जाता तेचो मागीर फेब्रुवारी. जानेवारीत जात्रा जाता, ती जाता फेब्रुवारी. अशी 2 कार्यां जातात आणि थंयसून ह्या देवस्थान चालू जाला आणि तो आतां चालूच आसा. सगळ्या लोकांनी पैसो दिवन कसाय तरी तो बांदला कोणी. मागीर शिरोड्याचो हाडलेलो येगेचो, मावलेचो अशे भट हाडून कोल्हापूरचो हाडलेलो एक आणि आमचे हेचे गोकर्णचे भट तेंच्या शेनवार ही कार्यां आतां चलतात आणि आतां सुरळीत चलता देवस्थान. ह्या देवस्थान पांडवकालीन असा म्हणटात. कित्याक आमचे जाणटे सांगात हे पांडवांनी हाडलेला आणि पांडवांनी ह्या हयसर देवस्थान बांदलेले म्हणून ते मोठे खांबे त्या टायमाक असे. अशा प्रकारे देवाची स्थापना लोकांनी आमच्या गावात केली व वेगवेगळ्या उत्सव व सण त्या देवळात साजरे होऊ लागले. अशा या सर्व प्रसंग व या घटनांवरून या नारायण देवस्थानाची विशेषता दिसून येते व या देवस्थानाचे वेगळेपण समजते. निसर्गाच्या ओंजळीतला सुंदर हिरा, दैवी सौंदर्याची देणगी लाभलेला आपला गोवा. येथील समुद्रकिनारे, नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक स्थळांनी पावन झालेली आपली ही गोमंत भूमी. या प्रदेशाचा धर्म, संस्कृती आणि समाज प्रबोधनात्मक कार्य करीत सांस्कृतिक केंद्राच्या रूपाने कार्य करणाऱ्या आपल्या प्रदेशातील ही मंदिर संस्था. अशाच परम श्रद्धास्थानांपैकी एक म्हणजे जुने गोवे येथील श्री क्षेत्र ब्रह्मपुरी. पूर्वी गोमंतदेव, गोवेश्वर आणि आता गोमंतेश्वर अशा विविध नावांनी प्रसिद्ध असे हे प्राचीन शिव मंदिर ब्रह्मपुरी जुने गोवे येथे एला फार्म जवळ आहे. 14व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात विजयनगर साम्राज्याचे माधव मंत्री यांनी हे शिवमंदिर बांधले. मंदिरात श्री गोमंतेश्वराची मूर्ती व मंदिराशेजारी स्नानासाठी तळीही बांधण्यात आली. हे मंदिर खूपच जागृत आहे हे कोणी नाकारणार नाही. 16व्या शतकात पोर्तुगीज राजवटीत हे मंदिर पाडले गेले. त्यावेळी बाजूचे तीर्थकुंडेही बुजवली गेली. देवस्थान विशेषांक या पुस्तकात असा संदर्भ मिळतो की 1542च्या सुमारास पोर्तुगीज सरकारने या तीर्थकुंडावर झाकण लावून बंद केले होते. नंतर 1752 साली सरकारने ते तीर्थकुंड उघडे केले. ते उघडल्याची वार्ता पसरता त्यात स्नान करून पवित्र होण्यासाठी हजारो यात्रेकरू तेथे येऊ लागल्यामुळे ते पुन्हा बुजवून टाकले. 1932च्या सुरुवातीला पुन्हा तीर्थकुंडाचा शोध लागला. पुढे श्रद्धाशक्तीच्या जोरावर 1947 साली देव गोमंतेश्वराचे मंदिर त्याच जागी
परत उभे राहिले. या पुरातन वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने संबंधित महाजन व भाविकांच्या श्रद्धेस अनुसरून या देवालयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. असे म्हटले जाते की गोमंतकातील वारकरी संप्रदाय आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरता या बोगद्यातून जायचे, पण आता तो बोगदा बुजवण्यात आला आहे. दूरदूरचे गोमंतकीय भक्तजन या शिवमंदिरामध्ये भक्तिभावाने येतात. महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तसेच श्रावणी सोमवाराला प्रचंड गर्दी असते.